आज आहे संडे. आम्ही निघालात लोणावळ्याला स्टे करणार आहोत. तिकडं अचानक ठरलंय म्हणतात कंपनीचं जे आमचं गेस्ट हाऊस असतं त्याचं जे ऑनलाईन बुकिंग असतं ते नक्कीले भेटले मला, म्हणून तिकडं चाललो त्याचं स्टेसाठी. 1 वाजता निघालो की तासाभरात आपण पोहोचू तिथं 2 वाजेपर्यंत. मग तिथं चेक इन वगैरे करून मग बघू बाकीचं लोणावळा वगैरे आपण फिरूया आणि मग उद्या रिटर्न येणार आहोत आपल्या घरी. लेट्स सी काय काय बघतोय काय नाही, बघूया कसा ब्लॉग होते, काहीच माहीत नाही काय. तर मित्रांनो, लोणावळ्याचा प्लॅन आपला अचानक ठरलेला आहे. जसं मी म्हटलं गेस्ट हाऊस जे आमच्या कंपनीचं असतं त्याचं लकीली बुकिंग भेटलं, जे सहसा भेटत नाही. लकीली भेटल्यामुळं चला अचानक प्लॅन ठरला आणि 1 दिवसाचा स्टे करून म्हटलं आपलं लोणावळ्यामध्ये बघूया. कारण याच्या आधी कधीच लोणावळ्याला स्टे केला नाही. जेव्हा पण जायचं कारण लोणावळा जवळ आहे तर मग सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतो. आज फर्स्ट टाईम लोणावळ्यामध्ये स्टे करणार आहे. चला आता आहोत आम्ही जुन्या हायवेला, मुंबई पुणे हायवेला. आपण आहोत देहू रोडच्या पुढे आलोत आणि पुढे हायवेला लागतो तो रोड आहे. आणि ॲज युजल आज संडे असल्यामुळं ट्रॅफिक जॅम. पावसाळा जसा सुरू झाला की पुणे आणि मुंबईकरांची पावलं आपोआप लोणावळ्याच्या दिशेने पडायला लागतात. कारण लोणावळा पावसाळ्यात इतका सुंदर दिसतो. इथं मस्त पाऊस पडत असतो, धबधबे वगैरे पाहायला मिळतात आणि छान असं वातावरण असतं. त्यामुळं पुणे मुंबईची पब्लिक हमखास लोणावळ्याला असतेच. आणि बघा किती मस्त रस्ता वाटतं, समोर डोंगर आहे आणि छान मजा येते ड्राईव्ह करायला. पाऊस पडतोय. तर आता 1.5 तासाच्या ड्राईव्ह नंतर आपण लोणावळ्यामध्ये पोहोचतो. ऑलराईट मित्रांनो, आम्ही 1 तासाच्या प्रवासानंतर आता आलो लोणावळ्यामध्ये. आता हे कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये चेक इन केलं आहे. या साईडला इकडं ओढा नदी काय माहीत नाही काय, पण पाणी वाहते. आणि ही आहे रूम एंट्रन्स. बघा हॉल, सोफा कम बेड आहे, इथं टेबल आहे, डायनिंग टेबल आहे, इथं टी व्ही आहे, त्याला काउंटर आहे, वायफाय आहे मस्तपैकी. इकडे किचन आहे छोटासा, ठीक आहे. पहिला पाणी वगैरे. या इकडे आरसा आहे, वॉशरूम. इकडे आहे बेडरूम. इथे आरामात 3 लोक झोपू शकतात. इकडे स्टोरेज आहे, कपाट वगैरे ठेवायला. बाहेरचा नजारा 1 नंबर आहे. या इकडे बघा, आपण असं सोफा कम्प्युटर बसलो ना आणि इकडे बाहेर दरवाज्यातून बघितलं समोर हा बघा डोंगराचा नजारा भेटतो इकडे. चला आता बाहेर पडलो, 3 वाजलेत. आता आलोच आहे तर रूम मध्ये बसायला थोडं आलो. आपण बाहेर जाऊया, लोणावळ्यामध्ये जाऊ, बघू आता काय काय फिरता येईल. आता मॅप्रो जवळच येथून लोणावळ्यातलं, बघू तिथं मॅप्रोला जाऊया. चला मित्रांनो, आपण आलो तर समोर मॅप्रोमध्ये लोणावळ्याच्या. तर या मॅप्रोच्या बॅक साईडला 1 किलोमीटरच आमचा गेस्ट हाऊस होता, म्हणून म्हटलं चला आधी मॅप्रोला जाऊन येऊ. पार्किंग इथं गाडी पार्क केली आपण आणि जाऊया आता मॅप्रोमध्ये. फर्स्ट टाइम आलो या लोणावळ्याच्या मॅप्रोमध्ये. महाबळेश्वरच्या मॅप्रोमध्ये आपण बऱ्याचदा गेलो, पण लोणावळ्याच्या फर्स्ट टाइम. आणि आपण डायरेक्टली आलो तर रेस्टॉरंटमध्ये. हे सगळे इकडं रेस्टॉरंट दिसतंय बघा. इकडं रेस्टॉरंट एरिया, इकडं गेम. अरे आधी इकडं जाऊ ना, मेन इकडं तिकडनं एंट्री. कसला गेम? हां मग ते बॉल टाकायचे ते. आणि इथं बघा गेम आहेत, बॉल टाकायचं ॲक्च्युली बास्केट. त्याच्यामध्ये बॉल गेला हे बघ, त्याच्यात बॉल टाकायचे. ते गेलं तर मग हे टेडीबेअर भेटणार. आणि इथं प्राईज आहे बघा, 1 बॉल 150 रुपयाला, 5 बॉल घेतलं तर 500 रुपयाला. वाव, हे बघा कसलं भारी मस्त वॉटरफॉल सारखं केलं आहे का. इथे बघा मस्त मच्छी आहेत, लाल कलरचे, केशरी कलरचे सॉरी. बघा मासे आहेत इकडं पण आहेत. मस्त ॲक्च्युली वॉटरफॉल छान केलं, म्हणजे आर्टिफिशियल आहे ते, छान आहे. साईडला इकडे कॅफे आहे. ॲक्च्युली जसं म्हटलं की इकडनं एंट्री केली की मग हे सगळे इकडे कॅफे दिसत आहेत तिकडं. ओके. आणि या इकडे सगळं शॉपिंगसाठी तुम्हाला जे काय मॅप्रोचे प्रोडक्ट्स घ्यायचे असेल, चॉकलेट्स वगैरे, फूड शॉपिंग मॉल म्हणतो ते सगळे इकडे. आतमध्ये आपण कॅफेमध्ये बघूया इकडे काय आहे. त्या साईडला इकडे हां इकडे सगळं एक्सपर्टने सांगितलं की हे सगळं वेगवेगळे आयटम्स आहेत. हे तुम्ही निवडून तिथं स्वतःचं चॉकलेट बनवू शकता. इथलं जे काय आहे ते चॉकलेट्स बनवायचं, मग ते काय त्याला बनवायला 5-10 मिनटाचा टाईम लागतो.
आणि मग ते तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी. त्याची कॉस्ट आय थिंक ते लोक म्हणले 520. आपण आता इथे एंट्री केली आणि ॲज युजल इथं महाबळेश्वरसारखं इथं पण आहे पलेरो रेन. इथं 198 रुपीजला आहे. आणि तिकडे बघा तो हँगपून जे चॉकलेट घ्यायचं ना हे काय आहे हे 198ला. सेम आहे महाबळेश्वरचं जे मॅप्रो आहे तसंच आहे सेम. चला आता याच्यामध्ये आपली परी पण जाणार आहे. इथं लाईनमध्ये थांबली ती तिकीट काढले आपण आणि वेटिंग आहे इथं. बघूया आता तिची इच्छा होती जायची म्हणून ते झाले. परी मजा जास्त चॉकलेट घेऊन यायचं काय. आता आपल्या परीचा नंबर आलेला आहे. आता परी चालली. त्याला नको धरू टोपी नको धरू सोड. अरे सोड हेल्मेट नको धरू सोड. सोडू नको सोडू नको सोडू नको. चलो एक पाकिट आणि थोडेसे चॉकलेट आणलेले तिने परीने. चलो सक्सेसफुली लँड झालेली परी आमची. हेल्मेट तिला बसत नव्हतं. ये फायनली तिथनं चॉकलेट्स घेऊन आली. कुठे गेली बॅग मम्मीकडे का बॅग. आणि या इथं बघा पलेरो रेन शॉपिंग करू. फ्रोबा घेतला परीनं तिथं खेळली बाहेर आलो आणि बघा पाऊस पडला मस्त पैकी. थोड्या वेळापूर्वी मस्त पाऊस पडून गेला त्यामुळं सगळीकडे असं ओलं ओलं झालं आहे मस्त एकदम. परीने एन्जॉय केलं. आणि त्यातच बघा जोकर पण आहे बसलेला. तर या इथं मॅप्रोमध्ये हा क्लाउन पण आहे जो त्याची कला इथे सादर करतो लोकांसमोर. आणि मग लोक त्याच्या कलेला दाद म्हणून त्यांच्या इच्छेनुसार त्याला पैसे देतात. आता इथे क्लाउन त्याची कला सादर करतो आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे. त्या म्युझिकवरती तो त्याची कला सादर करतो आहे आणि त्याचं कॉपीराईट येऊ शकतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ म्हणजे जी पूर्ण कला जी आहे ती फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. आता डिजिटल युगाचा जमाना असल्यामुळे सगळे लोक ऑनलाईन एकमेकांना पैसे पाठवतात. तर आपणही या कलाकाराला त्याच्या कलेची दाद म्हणून ऑनलाईन पैसे पाठवतो. चला ते मस्त इथं जोक करून आपल्याला एंटरटेन केलं. आपण ऑनलाईन बऱ्याच लोकांनी केलं त्यांना. आणि चला आता निघूया पुढे. मजा येते का. कालपर्यंत तर नव्हते यायचं मेरे साथ रहोगे तो ऐश करोगे साठे नाल रहोगे तो ऐश करोगे. आता परत आपण पार्कमध्ये आलो त्या साईडला जाऊ. तिकडे पण काहीतरी एक गेम दिसतोय.
तरी तर जेवढे पण गेम स्टॉल आहेत 2-4 गेम स्टॉल आहेत बेसिकली, आणि तिथे तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता. मला तरी हे जरा कॉस्टली वाटले, कारण पर चान्सचा जे चार्ज होता ते लोक 150 रुपये लावत आहेत. म्हणजे मला तरी कॉस्टली वाटलं, पण तुम्ही इथं खेळू शकता जर तुम्हाला. आणि हो, जिंकल्यावरती इथे जे लावलेले टेडीज वगैरे जे आहेत ते तुम्हाला ॲज अ बक्षीस म्हणून मिळतात. आणि आता गेम स्टॉलवरनं डायरेक्ट आम्ही आता या आर्टिफिशियल वॉटरफॉलचे इथं आलोत. म्हणलं तर फोटो वगैरे तर या आर्टिफिशियल वॉटरफॉलचा मस्त असा फील येत होता. मस्त थंडगार असं पाणी अंगावरती पडत होतं. तर लोणावळा आहे म्हटल्यावर पाऊस इथं पडणारच, आणि अचानक इथे पाऊस सुरू झाला. त्यामुळे आम्ही थोडंसं साईडला थांबलो, पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो. पाऊस उघडला आणि मग पुढे आम्ही विचार केला की चला आता मंकी पॉईंट आणि राजमच्छी पॉईंट तिकडे जाऊया. म्हणून बघितलं गुगल मॅपमध्ये, तर प्रचंड गर्दी दाखवत होतं तिकडं जाण्यासाठी, आणि तिकडं जायला 1-1.5 तास सांगत होता एवढ्या कमी अंतरासाठी. मग आम्ही विचार केला की तेवढं ट्रॅफिकमध्ये कशाला जायचं आहे, म्हणून आम्ही ठरवलं की चला मळवलीला आपण जे भाज्या केव्ज आहेत तिथला धबधबा आहे तिकडे बघूया. म्हणून आम्ही भाज्या लेण्याकडे गेलो तिथं, आणि तिथं पार्किंगला गाडी लावली. आणि तिथंही अचानकमध्ये भरपूर जोरात पाऊस सुरू झाला. फॅमिली म्हणले नाही आम्हाला भिजायचं नाही आहे, कारण आम्ही कपडे वगैरे ॲक्च्युली काही नेले नव्हते ते भिजायच्या हिशोबाने. मग काही नाही, मग तिथं पाऊस आला असल्यामुळे थोडा वेळ गाडीतच बसलो पाऊस उघडण्याची वाट बघत. पाऊस काय उघडला नाही, आणि मग आम्ही परत रूमवरती आलो आमच्या, कारण संध्याकाळ झाली होती. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वाजलेत 7, आणि हा असा बाहेरचा नजारा आपल्या रूममधून गाडी समोरच आहे. इकडे सगळे बंगलोज आहेत, आणि हा आपल्या रूमच्या बाहेरचा नजारा. ॲक्च्युली आतमध्येच आहे मी, बघा रोज आहे, ही जाळी आहे, याच्यातून दाखवते. समोरचा डोंगरसुद्धा दिसायला गेला, ढग आले सगळे, म्हणजे पावसाळी वातावरण झालं सगळीकडे. गुड मॉर्निंग परी. परी इकडे इकडे, गुड मॉर्निंग. बघा सकाळचे 9 वाजलेत, आणि हा असा बाहेर नजारा. या इथं मस्त खुर्ची आहे, खुर्चीवरती बसायचं आणि खुर्चीवरती बसून मस्त असं समोरचा व्ह्यू नजारा, नेचर एन्जॉय करायचं आहे ना. ॲक्च्युली ही इंद्रायणी नदीच आहे. आता ह्या काकांनी सांगितलं हे ते साफसफाई करतात, केअरटेकर आहेत बहुतेक, ते म्हणले ही इंद्रायणी नदीचं आहे. मी वाटलं की इकडं नाहीत म्हणले, तर तिकडं पलीकडं शेतात वगैरे जातं त्या साईडला, पण इकडं नाही येत नाही. तर तेवढंच आहे की इथं पात्र बारीक आहे, त्यामुळे आपल्याला वाटत नाही की बाबा ही नदी असेल म्हणून. मलाही तसंच वाटलं की ही नदी नसेल, पण ॲक्च्युली ही नदीच आहे. गुगल मॅपवरती म्हणून तर दाखवते इंद्रायणी, म्हणजे आपण एकदम इंद्रायणी नदीच्या कडेलाच आहोत. बघा ॲक्च्युली कसं हे पाणी जरा घाण दिसतं ना, म्हणजे त्या आणि कचरा वगैरे, त्याच्यामुळे असं वाटत नाही की बाबा ही नदी असेल. छोटं पात्र दिसतंय म्हणून असं वाटलं की नदी नसेल, पण ॲक्च्युली इंद्रायणी नदीच आहे. आणि पाणी वाढलं, पातळी वाढली की इकडे येत नाही म्हटले वरती, पण तिकडे तसं शेताने जातं पाणी त्या साईडला. चलो आता आपले 2 पोहे आणि 2 खिचडी मागवले होते. हिला उपवास आहे ॲक्च्युली, बायकोला सोमवार आहे, उपवास आहे, त्याच्यामुळे खिचडी मागवली. पोहे आणि खिचडीसोबत आम्ही इथं मस्तपैकी गरमागरम कॉफी मागवली आणि मस्त त्याचा आस्वाद घेतला. लोणावळ्याला आलो तर आणि चिक्की नाही घेतली असं होईल का? लोणावळ्यात चिक्की ही फेमस आहे, त्याच्यामुळे आपण आता मार्केट परिसरात आलो आहोत लोणावळ्याचे ते चिक्की घ्यायला. गाडी लावली नाही बघ, इकडे गाडी लावली, आणि हेच ओरिजिनल मगनलाल अँड सन्स मिक्स कसं अर्धा किलोचं पण आहे बरं. आपली काय स्पेशालिटी काय आपली? त्याच्यामध्ये शेंगदाणा फ्रेश, खोबरा, काजू आणि पिशरांचे हे अर्धा किलो 400 चालू. हे अर्धा किलो आहे का? हे पाव किलोचं मिक्स होलं. इकडे मिठाई पण दिसते, पेढे वगैरे आहेत, बुंदी आहे, खाली सगळे स्वीट्स आहेत, आणि साईडला सगळं फरसाण आहे, आणि इकडं सगळं चिक्के आहेत. बघा हे वाले काय हे इथं बघा, फज पण आहेत. हे वेगवेगळ्या प्राईजेस, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. उपवास आहे. चला आता आपण इथे हे चॉकलेट फज घेतो, हे मला टेस्टी लागले. आता आपण 2 चिक्के घेतले, ती शेंगदाणा, हे ग्राउंडनट क्रश, हे मला आवडते. चलो ते आपलं बिल, चिक्की वगैरे घेतले आपण, आणि समोरच लावली ती गाडी. तर तुम्हाला हे जर हे ओरिजिनलवाला घ्यायचं असेल तर हे समोर रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे.
बघायला आले तर लोणावळ्याची फेमस चिक्की घेऊन आपण मार्केट परिसरातून निघालो भुशी डॅमकडे. लोणावळ्यामध्येच आहोत, मार्केट परिसरात आलोत. आता लोकेशन टाकलं आहे आपण भुशी डॅमचं, म्हणजे तिकडं नाही जाणार, पण जस्ट त्या साईडला जाऊन बघू आहे का नाही ओपन, माहीत नाही आपल्याला. आज सोमवार आहे. चला मित्रांनो, आपण आता फायनल आलो लोणावळ्याच्या ब्रिजवरती. इथं म्हणजे हे सगळा समोर धबधबे वगैरे दिसत आहेत, वॉटरफॉल्स, आणि इकडं हा रस्ता सरळ भुशी डॅमला जातो. आणि इकडे हे लोणावळा तळ, आपण तळीच येतं बघा. आणि आज सोमवार आहे, मंडेला गर्दी कमी असते. काल वीकेंड संडेला इतकी गर्दी होती, इकडे यायला चान्सच नव्हता. आणि आज बघा काय वातावरण झालं, एक नंबर. वरती ढग, डोंगर, वॉटरफॉल दिसत आहेत, हेच ते तळं. आणि या इथेच ॲक्च्युली मला वाटतं काय म्हणतात, ताल पिक्चरमधलं जे गाणं आहे ना, त्याची शूटिंग झालेली इकडं. ऐश्वर्या रायची नाचत असतात. वा, एक नंबर. थंड थंड वारं सुटले, पाऊस पण चालू आहे. इकडचा नजारा एक नंबर. चला आता झूम करूया धबधब्याकडे. हा बघा, आता 10x झूम केलाय. वा, बघा इथून कसं दिसतंय पाणी होते तिथं. तर या ठिकाणाहून पांढरे शुभ्र धबधबे पाहताना खूप मजा येत होती. आणि इथल्या वातावरणात गारवा पसरला होता आणि सगळीकडे धुकं होतं. आणि याचा आनंद घ्यायचा मोह मला काही आवरला नाही, त्याच्यामुळे मी गाडीच्या बाहेर जाऊन मस्त इथल्या वातावरणाचा आनंद घेत होतो. आणि घरच्यांना गार वारं लागत होतं, म्हणून ते गाडीतच बसले होते. पुन्हा भुशी डॅमच्या दिशेने चालत, पुढे चालत. भुशी डॅमकडे नाही जाणार भिजायला, भुशी डॅमकडे जस्ट जाऊ, त्या साईडला फेरफटका मारून येऊ. बघू इकडे कसा आहे नजारा काय. आणि आता धुकं वाढलंय मस्त, कॅमेऱ्यात नाही दिसून येत मोबाईलमध्ये, पण धुकं आहे. मी ॲक्च्युली 3/4 झालंय पाहिजे ते. गाडी लावली होती बघा धुकं, बघा मित्रांनो, दिसतंय ना आता कॅमेरामध्ये धुकं आहे. कॅमेरामध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त धुकं ॲक्च्युली. ठीक आहे, कॅमेरामध्ये दिसत नाही. आता पुढं तर बघा, पुढं तर अजून बेकार धुकं आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त तर वरती डोंगरावरती असणार आहे, आंबी व्हॅलीला. लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट जे ते तर काय विषयच नाही, तिथं बघायलाच भेटणार नाही, तिथं काहीच दिसणार नाही. सोमवार आहे, सोमवारी आलो तर आपण ऑड डे आलो, नाहीतर एरवी जर विकेंडला आलं तर ह्या रोडला इतकी गर्दी असते, इतकी पब्लिक असते, चालत जागा नसते. आणि ट्रॅफिक, गाड्या वगैरे हे सगळं. आणि आज बघा ना, वीकडे आहे, त्याच्यामुळं काही विषयच नाही. तर लोणावळ्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला. आणि त्याच्यामुळे भुशी डॅमला जायचा मार्ग जो आहे, म्हणजे बेसिकली भुशी डॅमवरती पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. त्याच्यामुळं तिकडे काय आपल्याला जाता येत नाही. आणि वरती लायन्स पॉईंट वगैरे तिकडं जाऊन फक्त फेरफटका जरी मारून यायचं म्हटलं, वरती भरपूर धुकं असणार आहे, घाट आहे. आणि मग वरती जाऊन खाली यायला 1 तासभर लागेल, म्हणून आपण वरतीही नाही जाणार आहोत. आता जस्ट इकडला परिसर बघायचा होता म्हणून आलो होतो. आणि आता आपण इथून U-टर्न मारून परत लोणावळ्याच्या दिशेने जाणार. परत U-टर्न घेतला, आपण जाऊ आपल्या खंडाळा घाटामध्ये जाऊ. तिकडं मंकी पॉईंट जस्ट असं फिरून ये आपण. आपल्याला काही कुठं खाली नाही करायचं, जस्ट फेरफटका मारायचं, फिरून येऊ मस्त. A few moments later. चला आता आपण आलो खंडाळा घाटामध्ये, मंकी पॉईंटचे. हे बघा इकडं हा सरळ खाली घाटाकडे जातो, खंडाळा घाटात जातो. पुढे आहे मंकी पॉईंट. आणि बघा धुकं कशी, रस्त्यामध्ये किती धुकं आहे. आणि आपण पलीकडे जाऊ, जस्ट दिसणार तर काही नाही आहे, धुकंच आहे, पण आलो तर चला चलो. बघ इथं मका बिका खायचं असेल तर बघ. आणि बघा इकडे आलोत, ऑब्विसली इकडं काहीच दिसणार नाही आहे. बघा हे बघा दरी दिसते, ते बघा फुल मस्त हिरवळ आहे. आणि धबधबे बघा, छोटे छोटे धबधबे आहेत एकदम. आणि तिकडं तो मोठा धबधबा, ते बघ तिकडं बघ, तो बघ मोठा धबधबा दिसला का? हे बघा झूम करतोय, तो बघा बघा असा एकदम तेवढा एकच मोठा धबधबा इथला. आता परत धुकं आलं, धुक्यामध्ये गेला तो धबधबा. थांब आता धुकं गेलं ना मग दिसेल. एक नंबर भारी वाटतं. बघा आता तर पूर्ण धुकं आलं, काय दिसणार, तो धबधबा गायब झाला धुक्यामध्ये. आणि तो ॲक्च्युली कुणे फॉल्स आहे. ठीक आहे, आता बघू थोड्या वेळ वाट बघू, दिसला तर. धुकं सरलं की मग दिसेल का त्याची. बघ यात आपण मका घेऊ, कैरी पण आहे, सोललेला मका आहे, अख्खा मका आहे.
ॲटलीस्ट मकाचा आनंद झाला. पेरू पण आहे तिकडं. आता बघा थोडंसं क्लिअर झालं. आता बघा झूम करतो. तो आहे पुणे वॉटरफॉल. चला आता आपण आलो खंडाळा घाटामध्ये, म्हणजे घाट व्ह्यू पॉईंट जो आहे. आता इथनं बघा काय नजारा दिसतोय घाटाचा. पूर्ण गाड्या वगैरे दिसतात. काही पण म्हणा मित्रांनो, लोणावळा आणि खंडाळा पावसाळ्यात म्हणजे स्वर्गच आहे. वेगळंच रूप असतं खंडाळ्याच्या घाटात. घाटात म्हणा कुठेही म्हणा मस्त असं धुकं असतं. हे सगळं ढग वगैरे पार रस्त्याला येतात तेव्हा मस्त पळतायत आणि पूर्ण असं हिरवगार झालेला परिसर आहे पूर्ण. हे बघा या साईडला पण बघा किती हिरवगार दिसतंय. मग रंग बदलून जातो ह्याचा एकदम. एकच नंबर वाटतं पावसाळ्यामध्ये लोणावळा खंडाळा. म्हणून तर पर्यटक इकडे जास्त गर्दी करतात. A few moments later. चला मित्रांनो, आपण ह्या गेटमधून आतमध्ये आलोत आणि आलोत कुठे गाडी लावली ते. तर हे आहे समोर नारायणी धाम. आणि हे बघा फर्स्ट टाइम आलो इथं नारायणी धाम. आतमध्ये माहीत नाही कॅमेरा अलाउड असेल नसणारच असेल. ठीक आहे, तर इथनंच बाहेरनंच बघा हा परिसर असा. या इकडे पार्क आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. पण ॲक्च्युली आतमध्ये आलोत आणि आम्हाला असं कळलं की टाईम संपला आहे. 3:15 वाजता मंदिर उघडेल. फक्त फिरू शकतात म्हणजे आतमध्ये दर्शन तर नाही घेऊ शकत. हे बघा हेच ते मंदिर आहे. ॲक्च्युली बंद झालं आहे. इथं चेन लावलेत, बंद आहे, एंट्री बंद आहे. नाहीतर आपल्याला वरती जाऊन दर्शन घेता आलं असतं. इकडे बघा पूर्ण अशी गुलाबाची शेती केलेली आहे. इकडे हे बघा गोशाला. या गोशाळेत जेवढ्या पण गायी दिसत आहेत त्या प्रत्येक गायीला इथे एक नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या नावाची पाटी समोर लावली. हे सगळे प्लेट दिसतात. हे बघा हे सगळे नेम प्लेट लावलेले ज्या त्या गाईच्या समोर. आय थिंक त्यांना नावं ठेवलेली आहेत आणि त्या नावानुसारच बांधलेत आय गेस. सेवा तुम्ही करू शकता. प्रतिदिन जो खर्च येतो 3100 रुपयाचा खर्च आहे. आजचा सोमवारचा प्रमोद कुमार डिडवाणी यांनी खर्च केला असं दिसतंय. तर बघा या साईडला इकडं किचन आहे आणि इकडेच आहे जेवायचं. ॲक्च्युली प्रसाद घ्यायचा असेल तर त्याचं कुपन आहे. कुपन सिस्टम आहे जेवणासाठी. 150 रुपीज 150 रुपये चार्ज आहेत पर पर्सन. आणि ते कुपन आहे गेस गेटवरच कुठंतरी भेटतं. आणि टायमिंग आहे 12:30 ते 2:15 2:30पर्यंत. ठीक आहे, आपलं ऑलरेडी पोट भरले भरपूर. नाश्ता पोटभर केला होता. पोटात बिलकुल जागा नाही जेवायला. त्याच्यामुळं आता आपण तर इथं नाही करत. दर्शन पण नाही झालेलं आपलं. टायमिंग मिस झाल्यामुळं आपल्याला नंतरच जावं लागणार आहे. ठीक आहे. खरंच मंदिर परिसर खूप सुंदर आहे आणि लोणावळ्यात आल्यानंतर हमखास इथे यावं असं हे मंदिर आहे. चला आपलं दर्शन तर नाही झालं पण मंदिरामध्ये ह्याच 3 मूर्त्या आहेत. एक आहे नारायणी मूर्ती, मग गणपती बाप्पा आणि इकडं सालासर बालाजी यांच्या या 3 मूर्त्या आहेत मंदिरामध्ये. आणि ते रूम्स पण आहेत आपल्याला ॲक्च्युली अवेलेबल. चेक इन 11, चेकआउट सकाळी 9चा. इथनं रूम्स पण बुक करू शकता. पर रूम 2000 रुपये चार्जेस आहेत कपलचे आय गेस ते म्हणले. बघा आता पाऊस पण सुरू झाला आहे. मोठा पाऊस झाला आहे. पावसासाठी थांबलो थोडा कमी वेळ म्हणून. मग इथनं आपण डायरेक्ट आता घरी निघणार आहोत. चला आपण निघालो होतो आता मित्रांनो घरी. चिंचवडला लोणावळ्यावरून मजा आली. जस्ट रिलॅक्स होण्यासाठी आपण आलो होतो लोणावळ्याला. लकीली आपल्याला जे गेस्ट हाऊस भेटलं होतं ऑफिसचं त्याच्यामुळं. आणि पाऊस चांगला चालू आहे सगळीकडे. लोणावळ्यात भरपूर पाऊस आहे. पॉईंट बघायला गेलो तो तिकडेही बायकोला झोप यायला लागली. चला सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.